जिल्ह्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक असा दिवस आहे, ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या एका सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातला शेतमजूर आज सोलापूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक अशा जिल्हा परिषदेचा खूप मोठा इतिहास या जिल्हा परिषदेला अनेक मोठे मोठे नेतृत्व या जिल्हा परिषदेतून घडलेली आहे आणि या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष एक शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी होतो आणि तो खऱ्या अर्थानं हे कशाच्या माध्यमातून होऊ शकतं तर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतं. हे आज आपण पाहताय, म्हणून आजचा दिवस ऐतिहासिक असा दिवस आहे. दुसऱ्या एका अर्थाने ऐतिहासिक आहे की मी जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यापासून सातत्याने माहिती घेतोय की एका पक्षाचं बहुमत कधी आलं होतं ना, आणि आलं तरी एवढ्या मोठ्या संख्येने सदस्य कधी निवडून आले होते. आता राजन मला काय बाकी सगळ्या सदस्यांनी सगळ्यांनी सांगितलं की भाऊ असं कधी घडलं नव्हतं. एका पक्षाचे एवढे सदस्य कधी निवडून आले नव्हते. तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षाची सत्ता आज जिल्हा परिषदेमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम जनतेनं विश्वास टाकून आज या ठिकाणी येते, याचे हा आजच्या दृष्टीने ऐतिहासिक असा क्षण आहे. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य या ठिकाणी झाले, त्यासोबत इंद्रजित पवार, ज्या कुटुंबाला भारतीय जनता पक्षाच्या कार्याचा वारसा आहे, अशा कुटुंबातला भारतीय जनता पक्षाचा हरामासाचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी होतोय, काम पाहणार. आणि या सगळ्यांच्या निवडीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे नेते ज्यांनी भारतीय जनता पक्ष वाढवण्याचा आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाला वाढवण्यासाठी बळ देण्याचं काम केलं, ते सन्माननीय सचिन दादा, कल्याण शेट्टी, या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रशांत मालक परिचारक, दुसरे या ठिकाणी ज्येष्ठ नेते राजन मालक, एक आमचा लढवया नेता माजी आमदार सन्माननीय रामजी सातपुते, आमच्या पलीकडे आमचे दीपकाला आहेत, खास करून भारतीय जनता पक्षाचे आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सन्माननीय चेतनजी केदार, त्यासोबत आमच्या शहरच्या अध्यक्षा आणि त्या फक्त अध्यक्षा नाहीत, आमच्या बाहेरच्या नेत्या आहेत, त्या रोहिणीताई दरवळकर, सन्माननीय पाठीमागे बसलेले मनीष भैया देशमुख, त्यानंतर आमच्या इंदिराबाई स्टँडिंगच्या चेअरमन गट नेते आमचे नरेंद्रजी काळे, आणि खास करून जिल्हा परिषदेच्या आमच्या गट नेत्या सन्माननीय रश्मीताई, की ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष या जिल्हा परिषदेमध्ये काम करणार आहे. अरे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. एक दुसरा माझा लढवया सहकारी ज्यांनी बार्शीमध्ये इतिहास घडवला, भगवंत यात्रेच्या निमित्तानं पहिल्यांदा मी बार्शीला गेलो. विधानसभेमध्ये प्रचंड काम केल्यानंतर सुद्धा पराभव झाल्याचं दुःख आणि त्यातून आलेलं नैराश्य भगवंत यात्रेच्या
उत्सवाच्या निमित्ताने ते झटकून टाकलं. मी विनंती केली की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे खास करून देवेंद्रजींचे सैनिक आहात. असे अनेक प्रसंग आमच्या नेतृत्वानं आमच्या पक्षानं बघितलेले आहेत. तेव्हा आपण जनतेला तुमची आवश्यकता, आपण बाहेर पडून कामाला लागले. बघता बघता नगरपालिका, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्या ठिकाणी प्रचंड मोठं यश मिळवलं. यश तर आमच्या सचिन दादांनी मिळवलं. इथं बसलेल्या सगळ्यांनी, म्हणजे अगदी राजन मालक आपण सगळ्यांनी ताकदीने यश मिळवलं. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये बार्शीच्या जिल्हा परिषदेचा सीट निवडून आला, त्यांचं लीड बघितल्यावर हे प्रचंड मोठं यश त्यांनी मिळवलं. ते सन्माननीय राजेंद्र राऊत, आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा पदाधिकाऱ्यांचा निर्णय असतील, पक्षाचा विषय असेल, कधीही कुठल्याही गोष्टीचा आग्रह नाही, हट्ट नाही, विषय नाही. पक्ष जे करेल ते तुम्ही म्हणाल ते, अशा पद्धतीची भूमिका इतर स्टेजवर बसल्या सगळ्या आमच्या नेतृत्वाने घेतली. सगळ्या नेतृत्वानं, आदरणीय इथं असलेले सगळे नेते, सगळ्यांनी माननीय देवेंद्रजींच्यावर विश्वास ठेवला. जे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब सांगतील, तो आमचा निर्णय, अशा पद्धतीची भूमिका घेतली. मी सगळ्या आपल्या नेतृत्वाचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं कौतुक करतो, त्याच्या कष्टाबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो. कारण आपण किती म्हणला की पालकमंत्र्यांनी हे केलं, पालकमंत्र्यांनी ते केलं, शेवटी हे काय, शेती चांगली असल्याशिवाय किती खत घातलं तरी उपयोग होत नाही. माती चांगली असायला लागते. त्यामुळं आपण सगळ्यांनी खूप ताकदीनं प्रयत्न केले. मी माझं काम केलं, मला जी जबाबदारी पक्षाने दिली ती जबाबदारी मी पार पाडली असेल. परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय हे घडलं नसतं. खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देणार आहे की ज्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं. भरभरून आशीर्वाद जनतेनं दिलं. आल्या आल्या मला बाहेरचा पालकमंत्री म्हणून हिनवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ज्या लोकांनी मला हिनवलं तीच लोक म्हणायला लागली पालकमंत्र्यांनी एवढं थोडी न्यायचं असते, इथं पालकमंत्र्यांनी असं थोडी करायचं असते. अशा सगळ्या गोष्टी झाल्या म्हणा भविष्यात. पण सोलापूर जिल्ह्यानं नेता म्हणून मी कधीच नाही, कार्यकर्ता म्हणून मला स्वीकारलं, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि आज या सोलापूर जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादाने समोर बसलेले माझे सगळे सहकारी या ठिकाणी निवडून आले. 38 जिल्हा परिषद सदस्य, प्रचंड मोठी संख्या, अपेक्षांचं ओझं खूप मोठं आहे. पण हे आमचे सगळे सैनिक या ठिकाणी निवडून आले. मला खात्री आहे हे उपस्थित असलेले सगळे जिल्हा परिषद सदस्य, जो शब्द तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही सगळ्या नेतृत्वाने दिलेला आहे की आम्ही तुमची सेवा करू, आम्ही तुमच्यासाठी काम करू, आम्ही आपल्या भागामध्ये काय ज्या अपेक्षा लोकांच्या होत्या त्या पूर्ण करू, अशा पद्धतीची भूमिका मांडून लोकांच्याकडून आशीर्वाद घेतले. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण जनतेला दिलेल्या शब्दाशी बांधील राहून आपण सगळेजण खूप ताकदीने काम कराल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराल. अनेक लोकांना पडलेला प्रश्न आहे की पालकमंत्री सातत्याने म्हटला की मी 21 कोटी रुपये देणार, त्याचं काय होणार, हाही प्रश्न अनेक सगळ्या लोकांना आहे. पण मी तुम्हाला पहिल्या दिवशी शब्द दिला आहे, मी दिलेला 21 कोटीचा शब्द मी पडू देणार. 5 वर्षात मी सांगितलं नाही, 4 वर्ष जो आमदार स्वतःच्या निधीतून खर्च करतो त्याच्यापेक्षा 1 कोटी रुपये जास्त द्यायचा शब्द आहे, त्याच्यात कुठेही कमी पडणार नाही. माझे पुढे बसलेले 38 आमदार आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आज आहे. त्या हिशोबात काही सहकारी मागे जिल्हा परिषद सदस्य आमचे बसलेले आहेत. मी खास करून राष्ट्रवादी
अजिंक्य गटाचे काही सदस्य माझ्याकडे आले. तशी आमची युती कर्मापुरती आमची युती होती, पण ते सगळे सदस्य आले. भाऊ, आम्हाला आपल्या सोबत काम करायचंय, आम्हाला तुमच्या सोबत घ्या म्हणजे आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा पद्धतीची भूमिका मांडली. मी त्यांनाही सांगतो, निवडणूक संपलेली आहे आणि निवडणूक संपल्यानंतर निवडून आलेला या मातीतला प्रत्येक जण या मातीतला भूमिपुत्र आहे. त्या सगळ्यांना सोबत घेऊन, तुम्हालाही सोबत घेऊन या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही कारभार करून आपण सगळे मिळून पुढे जाऊ. त्यासोबत आमचे शिवसेनेचे मला वाटते 8 का 9 सदस्य मला मगाशी भेटायला आले. त्यांनी चौधरी आम्हाला आहात फोन केला, मला सांगितले भाऊ मला भेटायचंय. तेही सदस्य सगळे मला भेटले. त्यांनी सांगितले की भाऊ, या परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपण मिळून जिल्हा परिषदेचं कामकाज करू. आपल्या शिवसेनेच्याही सदस्यांना मी मनापासून धन्यवाद देईन आणि आपल्याला सांगतो की आम्ही आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ. आपली राज्यामध्ये महायुती आहे, ती महायुती निवडणुकीत झाली नसली तर निवडणुकीनंतर आपण सगळे एकत्र येऊन चांगल्या कामामध्ये आपण सगळेजण सोबत राहू. हे या ठिकाणी मी आपल्याला सांगेन. आपल्या मनापासून स्वागत करेन. शेवटी निवडणूक संपल्यानंतर इथं नसणारे जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांनाही माझं सांगणं आहे की शेवटी आमचा अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष, आमचं सगळे नेतृत्व आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन काम करतील आणि या जिल्ह्याला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मी मांडतो. आज आपल्या सगळ्यांना सांगताना मला आनंद होतो की आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो, आम्ही ज्या नेतृत्वाखाली काम करतो, ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी या राज्यामध्ये ज्या ठिकाणी ते जातात आणि ज्या ठिकाणी जनतेसोबत बोलतात, तेव्हा जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते की या नेतृत्वानं दिलेला शब्द पाळण्याची ताकद या नेतृत्वामध्ये आहे आणि आमच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन कोण जाऊ शकतं, महाराष्ट्राला विकसित कोण करू शकतं, तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब करू शकतात. हा विश्वास राज्यातल्या जनतेमध्ये आज आपण बघतो कानाकोपऱ्यामध्ये आहे. तोच विश्वास माझ्या सोलापूरच्या जनतेनं भारतीय जनता पक्ष आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय निवाभाऊंच्यावर टाकलेला आहे. याचा आम्हाला आनंद आहे, पण जबाबदारी खूप मोठी आहे. सहज बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण सगळे बोलून गेलो, लोकांनी आमचे आशीर्वाद दिले, नगरपालिकेला